संगमनेर शहराच्या लगत असणाऱ्या धांदरफळ पंचक्रोशीतील एक आदर्श माता गंगा भागीरथी कृष्णाबाई कुशाबा डेरे यांनी समाज जीवनासाठी राखलेले योगदान मोठे अलौकिक आहे। धार्मिकतेचा वारसा जपत असताना परिसराला समृद्ध करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत ही वाखावण्यासारखी आहे। गंगा भागीरथी कृष्णाबाई कुशाबा डेरे यांच्या याच आदर्श विचाराचे अनुकरण प्रत्येकानेच करावे अशा शब्दात काल त्यांना अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या। निमित्त होते कृष्णाबाई कुशाबा डेरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे। या निमित्ताने संपन्न झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमाचा हा सविस्तर वृत्तांत। आपापल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे। मानविक जीवनातले टोले ते मानवी जीवनाचा वास्तवापर्यंत पोहोचवणारे महाराष्ट्र भूषण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना सौ शहरी आणि एक संगमनेरी या आमच्या पवित्र भूमीमध्ये अलकाताई गोगल यांचं त्रिवार अभिनंदन आणि अलकाताई गोगल आणि निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्ते आई साहेब कृष्णा एक मिनिट सर्वांना विनंती आहे। जाखरी गुरु यांच्या मंत्रोच्चाराने वेदशास्त्र संपन्न महाराजांच्या हस्ते तेवढा सन्मान झाल्यानंतर कृपया आदरणीय पुष्पाताई लांबे यांचे आदरणीय श्री भाऊसाहेब डेरे साहेब उद्योजक आपल्या सर्वांचं स्वागत करतात। जे आमदार आणि जे खासदार ज्यांची मी 2 महिन्यापूर्वीच गाठ घेतली होती आणि मैत्रीपूर्व संबंध त्यांच्या संगती माझे होते, परंतु आपल्याला सर्वांना माहितच आहे आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे आणि हा लढा चालू असताना आज माननीय महोदय मुख्यमंत्री साहेबांनी 20 तारखेला
मराठा आरक्षणासंदर्भात अधिवेशन बोलवलं आहे. आपण बघितलेलंच असेल, सर्वांनी आपल्या क्लिप्स बाईट्स या कार्यक्रमासाठी पाठवलेल्या आहेत. काल या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार बाळासाहेब थोरात यांचाही फोन येऊन गेला. त्यांनीही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची फार त्यांची इच्छा होती, परंतु मी म्हटलं साहेब आपल्याला आरक्षण पहिलं महत्वाचं आहे. आम्ही सोहळे करत राहू, परत कार्यक्रम करू, परत 100वा सोहळा आम्ही करू, पण आज आमच्या लेकरांना आमच्या बाळांना आम्हाला आरक्षण जरुरी आहे. म्हणून आज ज्यांना आपण सर्वांना इन्व्हाइट केलं होतं हे सर्वजण आज मुंबई येथे आपल्याला आपल्या आरक्षणासाठी लढत आहेत. आणि म्हणून कोणताही राग न मानता त्यांनी स्वतःही आपली दिलगिरी व्यक्त केली. हे सर्व करत असताना आज या ठिकाणी जरी नामदार बाळासाहेब थोरात आमच्यामध्ये नसले तरी त्यांचा निरोप त्यांच्या बाईटद्वारे इथं पोहोचलेला आहे. त्याचबरोबर माझे मित्र जरी ते खासदार असतील, संजयजी राऊत, सर्वांना माहित आहे ज्या दिवशी मी शिर्डीला गेलो असताना रात्री 10 वाजता मी त्यांना भेटायला गेलो आणि मी त्यांना एक मेसेज टाकला की साहेब मी हॉटेलवरती आलेलो आहे, मला तुम्हाला भेटायचंय. अतिशय झेड सिक्युरिटी, कुणाला जायची परमिशन नाही. एवढं असताना माझ्या संगती माझे सहकारी होते. त्या सहकार्यांनी बघितलं की डेरे साहेबांचा आणि राऊत साहेबांची काय ओळख आहे. तेही आज दिल्लीला पक्षाच्या कामासाठी असल्यामुळं त्यांचंही पत्र मला प्राप्त झालं. त्याचनंतर माझे दुसरे मित्र सदाशिवराव लोखंडे हेही काल आईला अभिष्टचिंतन सोहळ्याला आज अधिवेशनाला मुंबईत असल्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यांनी काल इथं घरी येऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माझे दुसरे मित्र खासदार हेमंतजी गोडसे, आपण बघितलं असाल काल जेव्हा ते दिल्लीवरून निघत होते माझं त्यांच्याशी बोलणं झालं. मला बोलले बाबूबाई, मला तिकडे ते बाबूबाई म्हणतात, मला बोलले बाबूबाई मी आता एअरपोर्टला निघत आहे आणि जसं मी नाशिकला पोहोचेल संध्याकाळी तुझ्याशी बोलतो आणि उद्याचं प्लॅनिंग करतो. आपण बघितलं असाल काल येता त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. रात्री परत बोलणं झालं, म्हणलं साहेब तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, नाही आलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर माननीय आमदार निलेशजी लंके साहेब असो, या आमचे दादा तालुक्याचे सत्यजित दादा असो, या सर्वांनी हाच निरोप दिलेला आहे की अधिवेशन असल्यामुळे आपण पोहोचू शकत नाही. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मित्र रामारीजी कातोरे, त्यांचाही नेहमीच आम्हाला या पूर्ण कार्यक्रमासाठी सौभाग्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर आमचे दादा, ज्यांचा मला पिता समान मी त्यांना मानतो आणि नेहमी ते मला माझ्यावर प्रेम करतात. त्याचबरोबर पश्चिम एरियामध्ये आपल्या संपतरावजी डोंगरे असो, पांडुरंगदादा घुले असो किंवा माझे मित्र अजयजी फटांगरे असो, हे सर्वजणांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मला शुभेच्छा दिलेल्याच आहेत. हे सर्व मित्र परिवार असताना सुद्धा त्याचबरोबर एक आमच्या अतिशय जवळचे मित्र ज्यांचं बोलणं माझ्याकडून राहून गेलं, आमदार लहामटे साहेब. आमदार लहामटे साहेबांबद्दल सांगायचं, ते मला सिल्वासासाठी मध्ये तिथं आले होते. मला वाटले भाऊसाहेब आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये अकोल्यामध्ये आपल्याला MIDC टाकायची आहे आणि त्यासाठी काही हजारो एकर जमीन त्यांनी अधिकृत केलेली आहे. आणि त्यांनी मला येऊन सिल्वासा इथं भेटलं आणि सिल्वासाच्या सर्व उद्योगपतींसाठी मी त्यांना त्यांची मीटिंग करून दिली आणि लवकरच तो पुढचा कार्यक्रम अधोरेखित होणार आहे. आज त्यांच्या पत्नी सो पुष्पाताई लहामटे मॅडम याही इथं उपस्थित झाले, त्यांचाही खूप खूप आभार मी मानतो. त्यांनी कुठे असाल त्यांनी स्टेजवर यावं ही त्यांना मी विनंती करतो. त्याचबरोबर आपल्या तालुक्याला लाभलेले, आपल्या महाराष्ट्राला लाभलेले नव्हे तर आपल्या देशाला लाभलेले थोर प्रबोधनकार, समाजसेवी निवृत्ती महाराज इंदिरीकर, यांच्याबद्दल मी एवढा मोठा नाही की मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकतो, परंतु नक्कीच मागच्या गुढीपाडव्याच्या वेळेस आमच्या सिल्वासामध्ये मी त्यांना इन्व्हाइट केलं होतं आणि त्या कार्यक्रमाला 8 ते 10 हजार लोक आपले महाराष्ट्रीयन लोक तिथे आले होते. आणि हेच महाराजांचं प्रबोधन, हेच महाराजांचं कौतुक
फार मला करावंशी या ठिकाणी वाटतंय. जेव्हाही मी जाईल मला सर्वजण महाराज विचारतात तुला तारीखच कशी काय भेटते. जेव्हा मी जाईल मला नेहमी सर्वजण विचारतो तुम्हाला तारीख काय भेटते. कारण जर साहेब महाराजांची डायरी बघितली तर पुढच्या 2 वर्षाच्या तारखा बुकिंग आहे. आजही त्यांनी कुठलं तरी कीर्तन कॅन्सल करून आज मला तारीख दिली. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी शालिनीताई पण इथं आलेल्या आहेत. त्यांचाही खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सिने अभिनेती माझे मित्र श्यामभाऊ लोंढे यांच्या मार्फत आमची मैत्री झाली, आमची ओळख झाली आणि ताईंना मी म्हटलं ताई आपल्या आईचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. ती मला म्हटली भाऊसाहेब काय काळजी नको करोस. त्यांनी त्यांची तारीख जी शूटिंगची डेट होती ती कॅन्सल करून ते आई या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. त्यांचंही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या सर्वांचं स्वागत करत असताना आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आजूबाजूच्या सर्व गावातून आपण सर्वजण इथं आलात. तुम्ही आहेत म्हणून हे सर्व काही आहे. म्हणून तुमचं सर्वांचं खूप खूप आभार मी व्यक्त करतो. त्या पोटामध्ये दुखायला लागलं. जेव्हा पोटामध्ये दुखायला लागलं आम्ही तिला अर्ध्या पत्रिका सोडूनच हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माहीत पडलं गंगा भागीरथी कृष्णाबाई कुशाबा डेरे उर्फ आमची बाई हिचा जीवनपट मी आपल्या सर्वांच्या समोर सादर करणार आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमी व आई भगवतीची नगरी, या नगरीमध्ये ती सदैव सुखामध्ये आणि दुःखामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन येथील लेकरांची काळजी घेत असते. परंतु असं म्हटलं जातं जन्मजात सटवीनं जर एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात लिखित केली असेल तर त्या परीक्षेतून आपल्याला जावंच लागतं. अशीच काहीची सत्व परीक्षा या धांदळफळ बुद्रुक गावातील डेरेवाडी येथील डेरे परिवारातील गंगा भागीरथी कृष्णाबाई यांच्या आयुष्यामध्ये देखील अशा सत्व परीक्षेतून त्यांना जावं लागलं. आई आपल्या नवीन संसारामध्ये रममान झाल्या. गावातील अतिशय अल्प भूधारक असा हा परिवार, त्यामुळे कष्टाशिवाय आणि कामाशिवाय कोणताच पर्याय या परिवाराला नव्हता. इथं काम मिळत नाही म्हणून स्वर्गीय कुशाबा डेरे कामानिमित्त मुंबईला गेले. कपड्याच्या मिलमध्ये मिल कामगार म्हणून त्यांनी काम केलं व आपली बाई सुद्धा त्यांना संसारामध्ये भक्कम साथ देत होती. बाई सुद्धा या ठिकाणी रोज मोल मजुरीला जायची. वडील स्वातंत्र्य सैनिक असल्याने बाईंच्या अंगामध्ये सुद्धा नेतृत्व करण्याचे गुण होते आणि कोणालाही न घाबरण्याची वृत्ती होती. सदैव सत्याला साथ देण्याची हिंमत हीच खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याची शिदोरी आहे असं समजून बाई पुढे चालत राहील. याच काळामध्ये 4 अपत्यांचा जन्म या कुटुंबामध्ये झाला. भारतदादा, बाळासाहेब दादा, भाऊसाहेब दादा व स्वातीताई. 18 विश्व दारिद्र्य 5वीला पुजलेलं असताना कधीही संकटाला घाबरायचं नाही, त्यातून मार्ग काढायचा हाच आयुष्याचा मंत्र सोबत घेऊन डेरे परिवार आपली वाटचाल करत राहिला. वेळ प्रसंगी मीठ भाकरी चटणी भाकरी खाऊन आपल्या कुटुंबाची गुजराण करत राहिला. कोणालाही न घाबरता कितीही संकट आली तरी तेवढ्याच सामर्थ्याने त्या संकटाला उत्तर देण्याची ताकद म्हणजे या डेरे कुटुंबाची आधारवड स्वर्गीय कुशाबा डेरे. कृष्णाबाई सुद्धा मोल मजुरी, बैल मोठा ओढून नाला बंडिंगची कामं, शेतातली मोल मजुरीची सर्व कामं करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होत्या. परंतु काळाने घाला घातला. या कुटुंबाचे आधारवड कुशाबा डेरे यांचं आकस्मिक निधन झालं. खूप मोठा दुःखाचा डोंगर या पूर्ण परिवारावर कोसळला. बाईंच्या आयुष्यात संकट उभं राहिलं की माझ्या या 4ही मुलांचा सांभाळ माझ्याकडून होईल का, मला माझ्या मुलांना न्याय देता येईल का, कसं करू मी. पण बाई डगमगली नाही. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी अजून दुप्पट जोमानं कामाला लागली. तिच्या आयुष्याचा खरा कस या ठिकाणी लागणार होता. नवरा बरोबर नसताना, 18 विश्व दारिद्र्य घरात असताना या 4 मुलांचा सांभाळ करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी 4थे अपत्य म्हणून जन्माला आलेली स्वातीताई फक्त 1 वर्षाची होती. पाठीमागे कोणीच नव्हतं, पण भावाची साथ तिला होती. पण म्हणतात ना, प्रवऱ्याचं पाणी पिलेली माणसं कोणाला घाबरत नाही. सह्याद्रीचा वारा अंगावर झेलणारी माणसं कोणापुढे झुकत सुद्धा नाही. आणि मग बाईनं कंबर कसली, प्रचंड काबाड कष्ट केले, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. फक्त कष्ट आणि कष्ट यावर बाईंनी विश्वास ठेवला आणि एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं, मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण मी माझ्या मुलांना शिक्षित करीन, त्यांना समाजामध्ये त्यांच्या पायावर उभं करील
अशी खुणगाट मनाशी बांधूनच बाईने आपल्या संसाराची पुन्हा नव्याने सुरुवात केली. मुलीशीच दिशा बदलायची असेल तर आपल्याला काहीतरी करावे लागेल अशी जिद्द आणि असा जिद्दी स्वभाव भाऊसाहेब बेरे यांचा होता. म्हणून भाऊसाहेब बेरे यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि या शिक्षणातूनच आपल्याला आपलं आयुष्य पुढे घेऊन जायचं आहे आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न करून आपल्या कुटुंबाची घडी बसवायची आहे, हाच विचार सदैव भाऊसाहेब बेरे यांच्या मनात येत होता. यातूनच मातोश्री कृष्णाबाई यांनी आपल्या बेधडक आणि जिद्दी स्वभावातून शेतीचा हक्क मिळवण्यासाठी, पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी वेळ प्रसंगी कोर्ट कचेरी महसूल दप्तरीपर्यंत स्वतःने लढण्याचा निर्णय घेतला व आपला हक्क मिळेपर्यंत बाई स्वस्थ बसली नाही. रात्रीचा दिवस करून आपल्या काळ्या आईची सेवा करून आपल्या मुलांचा सांभाळ केला. त्यातूनच घडला तो या धांगरफळ गावाला नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा, दातृत्वाचा एक हिरा आणि ते आहे श्रीमान भाऊसाहेबजी डेरे. बाईला 75 मातांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि हा सोहळा नसून हा महासोहळा आहे. सर्व मातांचा सन्मान होत असताना आम्हाला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटत आहे. बाईने पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्ष साकारताना दिसत आहे. आपल्या आईने आपल्याला जन्म दिला, आपल्याला घडवले, आपल्यावर जे संस्कार केले यातून तर उतराई आपण होऊ शकत नाही, पण तिच्या सन्मानाने तिला किती आनंद देता येईल हाच प्रामाणिक प्रयत्न भाऊसाहेब बेरे आणि त्यांच्या परिवाराचा आहे. भाऊसाहेबजींनी सुद्धा खूप कष्ट केले. 17 वर्ष एका कारखान्यात नोकरी केली आणि मग स्वतःचा व्यवसाय उभा केला. म्हणतात ना, कष्टातून केलेला प्रत्येक बीजाचं रूपांतर हे एका वटवृक्षामध्ये होतं. तो एक वटवृक्ष म्हणजे मातोश्री कृष्णाबाई कुशाबा डेरे त्यांचा आपण साजरी करत आहोत. खरं तर मी प्रणाम करेल या मातेला की त्यांनी 3 सुपुत्र आणि 1 मुलगी जन्माला घातली आणि एक सुपुत्र हा असा घडवला की त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आपला झेंडा फडकवला आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर सिल्वासा येथे उद्योग क्षेत्रामध्ये त्यांच्या कृष्णा इंडस्ट्रीचं नाव हे संपूर्ण भारतभर पोहोचवलं. माझा आणि भाऊसाहेबांचं साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी चर्चा झाली. आईचा सत्कार करायचा आहे. आईचा सत्कार करायच्या अगोदर भाऊसाहेबांच्या तोंडातून शब्द होता, मला माझ्या एकट्या आईचा सत्कार करायचा नाही, गावातील तमाम महिलांचा मला सत्कार करायचा आहे की ज्या 75 वर्ष पार पाडलेले आहे अशा महिलांचा आम्हाला सत्कार करायचा आहे. मी असेल किंवा भाऊसाहेब असेल, गावामध्ये कोणतंही काम करायचं असेल तर स्वार्थापोटी नाही करायचं. ज्या माणसाच्या तोंडातून असा शब्द येतोय की मला गावातील पहिल्या 75 महिलांचा सत्कार करायचा आहे आणि त्याचबरोबर माझ्या आईचा सत्कार करायचा आहे, असं हे मन क्वचित लोकांमध्ये असतं. आई वडिलांचा सत्कार सगळेच करतायत, त्याचबरोबर गावातील ह्या महिलांचा सत्कार सुद्धा भाऊसाहेबांनी करून एक आदर्श या गावाला दाखवला आहे. नंतर हरिभक्त निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर याचा सत्कार करण्यासाठी भारती डेरे आणि विश्वनाथ आदरणीय ज्येष्ठ नेतृत्व मान्य माधवरावजी पुढे आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. पुढे सन्माननीय रोहिदासजी पवार, त्याचबरोबर पापळे फाउंडेशनच्या मला यांना विनंती करतो या ठिकाणी उपजिल्हाधिकारी शुभ दिनी आपल्या मातोश्री कृष्णाबाई कुशाबा डेरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्याचप्रमाणे 75 वर्षाच्या पुढे ज्यांचं वय झालेलं आहे अशा माऊलींचा सामुदायिक असा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. ताई कुबल, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी आमदार डॉक्टर सुधीजी तांबे, सन्माननीय मान्यवर, येथे उपस्थित असणाऱ्या मातोश्री कृष्णाबाई कुशाबा डेरे, त्याचप्रमाणे
आपल्या पंचक्रोशीमधील सर्व 75 वर्ष पूर्ण झालेल्या अतिशय सुंदर असं फेटे घालून हार घालून या ठिकाणी ज्या बसलेल्या आहेत आणि एकमेकीबरोबर गप्पा मारतायत अशा आमच्या सगळ्या माऊली, उपस्थित सर्व नातेवाईक आप्तेष्ट, त्याप्रमाणे मातोश्री कृष्णाबाईंचं माहेर हे कळसचे वाकचौरेंचं आहे. वाकचौरे परिवारातील त्यांचे सर्व नातेवाईक, त्यांचे माहेरचे सर्वजण, सर्वांचंच मी या ठिकाणी मनापासून स्वागत करते. खरं तर कृष्णाईंचं वर्णन आताच सर्वांनी केलेलं आहे. आपले तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे श्री मिलिंदजी कानवडे यांनी त्यांची संपूर्ण आयुष्याची एक कथा आपल्या समोर सांगितली आहे. त्याप्रमाणे आपले धांदळफळचे सुपुत्र श्री बाळासाहेब देशमाने यांनी आईच्या संपूर्ण कुटुंबाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अशाच माझ्या या सगळ्या आया इथं बसलेल्या आहेत. खरं तर आता अनेक वर्षापासून त्यांना घराच्या बाहेर कुणी नेत नाही. तुझं वय झालं, तुझं वय झालं, ती म्हणते मला लग्नाला यायचं, तुझं वय झालं, आता कुठे येते लग्नाला, मला इकडे यायचं, मला तिकडे यायचं. पण बऱ्याच जणांना वाटतं की आता यांचं वय झालं, 60 ओलांडली, 70 ओलांडली, 75ला आल्या, यांना कशाला कुठे न्यायचं. पण आमच्या माऊलींना खूप आवडतं आणि त्याच्यात माहेरी म्हणलं तर किती म्हाताऱ्या झाल्या तरी माहेर म्हणलं तर खूप आवडतं. आणि असं ट्रॅक्टर भरून, ट्रेलर भरून, बैलगाड्या भरून पिक्चर बघायला माहेरची साडी, इतका हा पिक्चर गाजला. आमच्या सगळ्या महिला भगिनींचा आवडतं चित्रपट माहेरची साडी. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मामांना खूप महत्व आहे, माहेराला खूप महत्व आहे. आणि त्याचप्रमाणे सर्व स्त्रियांना, या पूर्वीच्या ज्या स्त्रिया होऊन गेल्या, या कृष्णाबाई आपल्या माऊली, खूप कष्ट त्यांना पडले, खूप कष्ट, सतत कष्ट, त्याग, कधी स्वतःचा विचार त्यांनी केला नाही. पूर्वीच्या स्त्रियांना काम खूप असायचं. आज आपल्याला आई दिसती भारी बंगल्यामध्ये, मस्त पैकी गार्डन बिर्डन, एकदम मस्त भाऊसाहेब डेरे आणि त्यांच्या बंधूंनी मस्त आईला घर बांधून दिलंय, मस्त सोफा, टीव्ही बीव्ही, आईला काही कमी नाही आता. पण आईने पूर्वी काय काय केलं याचं जर सगळं मांडलं, आणि आईच्या काळातल्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत तिथं बसलेल्या, त्यांनी सुद्धा खूप काम केलं. म्हणजे आता खूप सांगण्यासारखं आहे, आपल्याला उशीर होत चाललेला आहे. परंतु आता खरं सांगायचं, आईंची आजचा कार्यक्रम आईंचा आधीच ठरला, सुंदर असं नियोजन झालेलं होतं. सगळ्यांनी सुंदर नियोजन केलं, या ठिकाणी संयोजकांनी सुंदर नियोजन केलं. पोपट महाराज, नियोजन खूप छान झालं, सूत्रसंचालन भारी करताय तुम्ही, आणि आमचा दत्ता तर खूपच भारी करतो सूत्रसंचालन. तर अशा रीतीने हे सगळं नियोजन झालं. नाही आजारी पडले ना आता 10 दिवसापूर्वी डॉक्टर तांबेंचे फोन मी ऐकत होते की आई आजारी झाल्यात आणि कार्यक्रम तर जवळ आला. जरांगे पाटील बसले का इथं, कार्यक्रमासाठी. खर तर आई एकदम म्हणजे कालच डिस्चार्ज दिलाय आईला, कालच मोठी सर्जरी झाली, आईची मोठं ऑपरेशन झालं. पण कोणी म्हणाल का आईचं ऑपरेशन झालंय, आई तर एकदम मस्त पैकी मस्त नटून थटून बसलेलं आहे. आणि सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलं. ज्या आता माता माऊली आहेत आपल्या, त्यांचा सन्मान करणं ही खूप गरजेचं आहे. या ठिकाणी भाऊसाहेब आपल्या मातोश्री कृष्णाबाई कुशाबा डेरे यांना पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात साहेब या कार्यक्रमात, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी या सुंदर अशा कार्यक्रमासाठी आपला शुभ संदेश या ठिकाणी पाठवला, ते आपण पाहूया. या सर्वांना खूप अभिनंदन करण्याचा हा दिवस आहे, अभिवादन करण्याचा दिवस आहे. आणि मी त्या निमित्तानं या आदर्श मातांना येथे त्रिवार अभिनंदन करीत आहे, अभिवादन करत आहे. धन्यवाद. यानंतर ज्या 75 मातांचा या ठिकाणी सन्मान होता, त्यामध्ये लहानबाई किसनराव मंडलिक, काशीबाई दगडू साळुंके, ठोकूबाई लक्ष्मण मेहत्रे, विमलताई बाळासाहेब वागचौरे
मंगलताई भास्कर महाले, लहानबाई एकनाथ मालुसकर, लहानबाई देशमुख, सुगंधताई कोल्हे, सुकुबाई कोल्हे, मंदाताई देशमुख, द्रौपदाबाई तोरकळी, विमल तोरकळी, लीलाबाई तोरकळी, सुमनबाई गोरडे, सीताबाई गोरडे, कृष्णाबाई गोरडे, सत्यभामा कवडे, बाबाई गोरडे, नानीबाई गोरडे, बस्तीनाबाई अडांगळे, पार्वताबाई ब्राह्मणे, पार्वताई गोरडे, शांताताई महादेव गुंजाळ या 75 मातांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान होतोय। या ठिकाणी सन्मान करताय चांदोबाचे भूमिपुत्र उद्योजक सन्माननीय बाळासाहेब कुशा पाटील ढेरे, त्याचबरोबर सिने अभिनेत्री अलका डॉक्टर नितीनजी बस्ते यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो की खूप त्यांनी निष्णात सर्जन आहेत आणि ऑपरेशन असं केलं की भाऊसाहेब ढेरे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे त्यांचे बंधू भारत कुशाबा ढेरे आणि मिलिंदजी कानोडे, अनिलजी काळे, रामहरी कातोरे इथे आपल्यामध्ये खास या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपल्या जिल्हा सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय माधवरावजी कानोडे आणि सर्व आता खूप मान्यवर इथे आहेत। विलास कवडे आहेत, विजयराव रहाणे आहेत, विलासराव शांतारामजी कडणे आहेत, सर्वच उपस्थित मान्यवर आणि खास या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आणि ज्यांना आपण आता सौ दुर्गा यांनी वर्णन केलं की माहेरची साडी हा जो काही एक अत्यंत लोकप्रिय झालेला महिलांमध्ये तो कार्यक्रम आहे, तो सिनेमा आहे, त्या सिनेमाच्या प्रमुख अभिनेत्या या ठिकाणी अलकाताई कुबल ह्याही उपस्थित आहेत। तर मित्रांनो, असा हा एक अत्यंत गोड सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आत्ताच नामदार साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। असा हा अत्यंत चांगला सोहळा मला तर खरं इथे मला वाटतं की बाळासाहेब देशपांडेंनी पण इथे हा कार्यक्रम इथे केला होता। मी जातोय गावोगाव, आता खूप ठिकाणी असे कार्यक्रम व्हायला लागले। परवाच आम्ही शिरापूरला गेलो होतो, त्यानंतर निमगावला गेलो होतो, अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे सन्मान सोहळे होत आहेत। खरं म्हणजे आनंद उपकार या मागच्या पिढीचे आपल्यावर आहे। आज जे आपलं जीवन आपण जगतोय मित्रांनो, खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचा एक सगळ्यात चांगला गुण काय म्हणूया आपण तर जाणीव ठेवणे, त्याला कृतज्ञता असं म्हणतो। ही कृतज्ञता किंवा ही जाणीव ठेवणं हे खूप गरजेचं असतं। मग ती जाणीव आपल्या देशाविषयी असली पाहिजे, ती आपल्या या मातीविषयी असली पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबियांविषयी असली पाहिजे। जे आई वडील आपल्यासाठी अहर्निश कष्ट घेतात, ते स्वतः वाईट परिस्थितीमध्ये राहतात, हलाखीमध्ये राहतात, साधं राहतात, साधं जेवण करतात, साधे कपडे घालतात, तो आपल्या मुलाला आणि आपल्या मुलीला मात्र चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला चांगलं जीवन मिळालं पाहिजे, त्याला चांगले कपडे घालायला मिळाले पाहिजे। तो तरुण आहे, ती तरुणी आहे, तिला चांगलं जीवन जगण्याचा त्या ठिकाणी आस असते आणि म्हणून ते मात्र वर्षानुवर्ष ते धोतर बदलत नाही किंवा वरचा शर्ट बदलत नाही किंवा ते लुगडं लवकर आमची माऊली बदलत नाही। तर असं तिलाच आता तर राहिलं नाही, मग पूर्वीभार दंड घालायचे, म्हणजे तेच लुगडं पुन्हा पुन्हा शिवून वापरायची पद्धत होती। चालायला नाही, इतके प्रचंड कष्ट त्या ठिकाणी घेतलेले आणि याच पिढीची प्रतिनिधित्व करणाऱ्या मातोश्री कृष्णाबाई ह्या आहेत। आता भाऊसाहेब आणि ही चांगली मुलं त्यांना घडवली, त्याबद्दलही त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। कारण अत्यंत कर्तबगार असे आमचे मित्र भाऊसाहेब ढेरे आहेत, मोठे उद्योगपती झाले, पण उद्योगपती होऊन देखील त्यांची ढेरेवाडीची नाळ काही तुटलेली नाही। पण मला नेहमी आश्चर्य वाटतं, कौतुक वाटतं, नाही तर आमचा एखादा शहरातला मुलगा अमेरिकेला गेला तर वडील वारले तरी तो लवकर इकडे यायला तयार नसतो किंवा त्याला आस राहत नाही। त्याला असं वाटतं की आपण तिकडेच राहावं, शहरातच राहावं, त्या मोठ्या तिथलं जे ऐश्वर्य संपन्न जीवन जगावं। पण भाऊसाहेब मात्र काही ना काही निमित्त काढून काहीतरी निमित्त काढतात ते आणि पुन्हा पुन्हा ढेरेवाडीला येतात। त्यांना इथं आल्यानंतर मी पाहिलं की खूप मोठा आनंद त्यांना त्या ठिकाणी मिळतो, एक वेगळं समाधान त्यांना त्या ठिकाणी मिळतं आणि कौतुक केलं पाहिजे। मातोश्रींच्या अहिल्याबाई सारखंच आज मला भासतंय आणि अशा पद्धतीने त्या इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनी ठरवलं होतं, त्यांनी सांगितलं, मी त्यांना म्हणतो कार्यक्रम थोडं पुढे टाकला तर एवढं मोठं सर्जरी झाली, पण ते आलं नाही, मला त्याच दिवशी करायचंय आणि त्याच दिवशी करा म्हणून। आणि मला खूप आनंद होतो, आई ते म्हणजे असं वाटणार नाही कुणाला सांगून की त्यांचे एवढे मोठं ऑपरेशन झाले। तर असं हा अत्यंत चांगला कार्यक्रम इथे भाऊसाहेबांनी आयोजित केलाय। मी त्यांचं या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि नमस्कार मान्यवर व्यासपीठ, आदरणीय दुर्गाताई,
तांबे सर, ज्यांच्यामुळे मी इथे आले ते आमचे श्यामदादा लोंढे, मिलिंद दादा आणि या कार्यक्रमाचे आयोजक सर्वे सर्वा श्री भाऊसाहेब डेरे आणि त्यांचे कुटुंबीय. आधी माझं भाषण पूर्ण होण्याआधी मी आपलं निवेदन करणारे आहे त्यांचं मनापासून कौतुक करते. माझ्या बोलण्यानंतर मी विसरायला नको. अतिशय सुंदर निवेदन करतात. एवढा प्रचंड क्राऊड, मला खरंच कौतुक वाटतं भाऊसाहेब की तुम्ही हा कार्यक्रम कुठेही करू शकला असतात, संगमनेर काय, शिर्डी काय किंवा अजून कुठल्याही मोठ्या शहरात, पण तुम्ही आपल्या मातीशी जोडलेलं नातं विसरला नाहीत आणि तुम्ही इथे कार्यक्रम केला, याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. जेव्हा या कार्यक्रमाला मला सुरुवातीला दीड महिन्यापूर्वी आमंत्रण आलं होतं तेव्हा असं शूटिंग होतं की मला येणं शक्यच नव्हतं. कामशेतलं शूटिंग होतं आणि दिवसा अचानक आम्हाला शूटिंग मधनं सोडत नाहीत. पण योग होता असं वाटतं मला की 8 दिवसापूर्वी मला त्या डिरेक्टरने सांगितलं, ताई या दिवशी तुम्हाला शूटिंग नाहीये. मी लगेच श्यामदादांना कॉल केला की त्यांचा पाहुणा नक्की झाला नसेल तर ती तारीख मला नेमकी मोकळी मिळाली आहे. आणि श्यामदादाने एका तासात मिलिंद दादांशी आणि भाऊसाहेबांशी बोलून मला सांगितलं की ताई तुम्ही नक्की या, तुम्हाला आमंत्रण आहेच. आणि मला खूप बरं वाटलं. या निमित्ताने मी म्हणेन माझ्या काही सगळ्यांच्या मातोश्री, आज मला कौतुक वाटलं की एक डॅशिंग बाई, आम्ही पडद्यावरच फक्त नायिकांच्या भूमिका साकारतो पण अशा खऱ्या नायिका आयुष्यात फार कमी पाहायला मिळतात. त्यामुळे कृष्णा आईंचं मी मनापासून अभिनंदन करते. आता मी त्यांच्या बाजूला एवढा वेळ बसले होते, एवढी स्ट्रॉंग, एवढी जिद्दी बाई, आणि अशी अजूनही म्हणजे कोण म्हणेल का बाईला काय डिस्चार्ज मिळालाय आणि आलेत या, एवढं तर मस्त आहेत. कुठेही दुखण्याचा लवलेश नाही, बोलण्यात कुठेही असं नाही ते दुखणं सांगतायत, रडगाणं गातायत, काही नाही. त्यामुळे भाऊसाहेब आम्हाला अगदी 100% विश्वास आहे की तुम्हा सगळ्या मुलांना या बाईनी, या मातेने कसं वाढवलं असेल. खरंच मनापासून सगळं. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. माझी आई शिक्षिका, वडीलही माझे मिलमध्ये, त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. पण माझ्या आईचे संस्कार ज्यामुळे मला आजही अभिमानाने मागे वळून पाहताना वाटतं की आपलं पाऊल कुठेही चुकीचं पडलं नाही, कारण ते आमच्यावरचे संस्कार होते. नाहीतर या इंडस्ट्रीत वावरताना बरेच मोहाचे क्षण येत असतात, पण आईच्या एवढा धाक होता, जबाबदारी होती की कुठेही तुझं पाऊल चुकलेलं पाहिलं तर मी तुला काम करू देणार नाही. आम्ही तुझ्यावर कोणीही अवलंबून नाही, तू नीट वागलीस तर तुला सिनेमात काम करायला देईन. आणि त्यामुळे आज खरंच अभिमान वाटतो की माझे सासूबाई माझ्या आत्ताच गेल्या 2 वर्षांपूर्वी, पण माझे सासू सासरे म्हणा, आई वडील म्हणा, माझी भावंड म्हणा आणि माझ्या सगळ्या नंदा, सगळेच सासर आणि माहेरचा परिवार जे मला एवढा पाठिंबा देतात, सपोर्ट करतात, कौतुक करतात, हे सगळं त्याचं श्रेय आहे. कारण तुमच्यावर झालेले संस्कार जे माझ्या मी मुलींवर आता केले. माझी मोठी मुलगी पायलट आहे एअर इंडियामध्ये, दुसरी मुलगी माझी डॉक्टर आहे. आणि बरं वाटलं त्यांनी वेगळी क्षेत्र निवडली. मग आमचा काही हट्ट नव्हता की या इंडस्ट्रीत यावं म्हणून. आज एका मातेच्या सोहळ्याला आले. मला असं वाटतं की आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी न येऊ देणं हेच आपल्या मुलांचं कर्तव्य असतं आणि त्यांनाच त्या आई वडिलांचा आशीर्वाद असतो. ज्यांचे डोळे बघून मनातले भाव जी ओळखते ती फक्त आणि फक्त आईच असते. तिला समजत असतं आपल्या मुलाचं दुःख काय आहे, मुलगा कधी सुखात आहे, काय प्रॉब्लेम आहे, एवढी ती काळजी करत असते आणि डोळ्यांमधून वाचत असते. आणि हे मन फक्त आईला कळतं. नंतर पत्नी त्याच्यात आयुष्यात सहभागी होते, पण आईची जागा खरंच कोणीही घेऊ शकत नाही. आताची पिढी आपण बघतो. आता मला ग्रामीण भागात बरं वाटतं, बऱ्याच वेळा मी कार्यक्रमांना फिरत असताना, आता इलेक्शनमुळे तर मी महिलांचे एवढे कार्यक्रम करते. एक इमेज म्हणून बोलावलं जातं, एक वक्तृत्व करणारी एक स्त्री म्हणून बोलावलं जातं. पण मला बरं वाटतं की भाऊसाहेब तुम्ही तुमच्या आईचे कष्ट विसरला नाही. तुम्ही कोणीही भावंड, 4 भावंड असाल की हे खरंच तुम्हाला सलाम आहे. नाहीतर बऱ्याच वेळा काय असतं, आता आपण बघतो की बऱ्याच स्त्रिया शहरांमध्ये मी, माझा नवरा आणि माझी मुलं एवढीच तिला हवी असतात. आपल्या सासू सासरे नको असतात, आई वडील प्रत्येक मुलीला हवे असतात, पण सासू सासरे नको असतात. पण अशा काळात तुमच्या पत्नीही तुमच्या आईंना तेवढंच पाहतायत
आणि एवढी कौतुकाची बाब आहे की हे ग्रामीण भागात चित्र पाहायला मिळतं आणि तुम्ही तुमच्या आईचाच अभिष्ट चिंतन सोहळा केला नाही तर इतर माझ्या सगळ्या मातांचा सत्कार केला, याबद्दल अतिशय 75 काय जणी 80 89 आहेत मला माहित नाही, त्यांच्या घरोघरी या 75 झाले आहेत की नाही, पण तुम्ही हे ज्या पद्धतीने केलं ना याबद्दल सलाम आहे तुम्हाला. आणि तुम्ही हा डेरे वस्तीत केलं, खूप बरं वाटलं. म्हणजे येतानाच एक मी कधीपासून येते बॅनर बघत होते आणि काय कमाल, कारण हा कार्यक्रम होतोय की नाही ही शंका होती मला. शांतता म्हणाले ताई त्यांच्या आईचं आत्ताच ऑपरेशन झालं, कालपर्यंत भीती होती, पण त्या एवढी विल पॉवर एवढी स्ट्रॉंग, ती बाई अशी घडवणारच हो आपल्या मुलांना. खरंच आहे, खरंच आहे. आज मला या क्षेत्रात वावरते, मला खरं सांगू का माझ्या इमेजमुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात कोणीतरी भाऊ आहे, कोणीतरी आई आहे, कोणीतरी मैत्रीण आहे आणि या इमेजचा मला अभिमान आहे. मला लोक बऱ्याच वेळा म्हणतात तुम्ही रडूबाईच्या भूमिका करता, पण मी अभिमानाने सांगते की शरीर प्रदर्शन करण्यापेक्षा माझी जी इमेज आहे आणि मी माझ्या महिलांच्या हृदयात बसले त्याचा मला अभिमान आहे. माझ्या सासरच्या ना माहेरच्या ना कधी मान खाली घालावी लागली नाही. जवळजवळ आतापर्यंत 350 चित्रपट केले आणि आत्ताही मी वर्षाला जवळजवळ 5 ते 6 चित्रपट करत असते. पण अजूनही आता मला जेव्हा भूमिका आवडते तेव्हा करते, कारण आता मला रडवण्याचा कंटाळा आलाय हो. असं वाटतं काहीतरी वेगळी भूमिका मिळावी. जशी मी धुरळा या सिनेमात एक राजकारणी बाई दाखवले होते, वेडिंगचा सिनेमा, केदार शिंदेचा श्रीमंत दामोदर पंत, वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या आणि मजा आली काम करायला. आता कलाकार म्हणून तीच भूक आहे आणि तसाच भूमिका मिळाव्यात, काम करत राहावं. महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच आम्ही सांस्कृतिक बॉडीवर आम्ही आहोत, ज्युरी म्हणून हे म्हणून, त्यामुळे सरकार दरबारी पण खूप एक आदराने बोलावलं जातं. याचा खरंच अभिमान वाटतो की आता वाटते सगळं पूर्णत्वास आलेलं आहे आणि अजूनही प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळतं. आत्ताच मी परवा जालन्या महोत्सवात जाऊन आले रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमाला आणि खूप बरंच हजारोंचं पब्लिक होतं आणि माहेरच्यासाठीची क्रेज 32 वर्ष झाली हो सिनेमाला आणि अजूनही तीच क्रेज म्हणजे कमाल झाली, खरंच कमाल झाली. हा देवाचा आशीर्वाद आहे, हे आमचे निर्माते दिग्दर्शक विजय कोंडकेंचा आशीर्वाद आहे मी असं म्हणेन. कारण माझ्या जागी आधी दुसरी नायिका होती, तुम्हाला ऐकून माझ्याकडनं कळलंच असेल बऱ्याच वेळा किस्से. आधी याच्यात भाग्यश्री पटवर्धन असणार होती, पण तिला मराठी सिनेमा करायचा नव्हता म्हणून माझ्या नशिबात तो चित्रपट होता आणि त्याला एवढं भरभरून यश मिळालं की असं वाटतं की नशिबातलं तुमच्या कोणी हिसकावून घेत नाही. मला आज एवढ्या महिला बघून बरंच वाटतंय की भाऊसाहेब एवढ्या प्रचंड संख्येने, आता 2-2:30 वाजत आलेत, मला माहितीये सगळ्यांना भूक लागली असेल, मी जास्त वेळ बोलत नाही, पण मला आज तुम्ही मातांचा सत्कार केलात आणि आमच्या इंडस्ट्रीतले 2 किस्से मला सांगावे वाटतायत. आमच्या ह्याच्यातल्या एक फार वयस्कर आई, वयस्कर कलाकार ज्यांचं नाव मी घेऊ शकत नाही व्यासपीठावर, की संगीत नाटकात त्यांचं फार मोठं नाव होतं आणि फक्त त्यांची सून आणि मुलगा मुंबईतला एक फ्लॅट नावावर करण्यासाठी त्यांना बाल्कनीत बांधून ठेवलं होतं आणि रोज उकळतं पाणी त्यांच्या अंगावर होत होते ते सह्या करायला, फक्त फ्लॅटवर सह्या करायला. म्हणजे हे वातावरण जेव्हा त्यांना चोरून एक फोन करायला मिळाला तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला आणि जावयाला फोन केला. जावयांचंही आत्ताच निधन झालं, आमच्या इंडस्ट्रीतले फार मोठे दिग्गज कलाकार. त्यांना कळल्यावर ते पोलिसांना घेऊन गेले आणि त्यांनी आपल्या सासू सासऱ्यांना सोडवलं. असे मुलं आणि अशा सुनाई असतात या काळात. म्हणून मला जेव्हा मी ग्रामीण भागात येते मला ती संस्कृती खूप आवडते. अजूनही आपल्या कुटुंबाला सगळे धरून आहेत. नाही तर आमच्या मुंबईत अजूनही सांगते, माझ्या सासूबाई नाही मी पाहिलं, कारण माझ्या सासूबाईंनी मला कायम एक अभिनेत्री, एक सून म्हणून पाठिंबा दिला. लोकांना त्या माझ्या सासूबाई आहेत का आई आहेत हेच कळत नव्हतं, एवढ्या आमच्या दोघींचं बॉन्डिंग होतं. आणि याचं श्रेय मी सगळ्या माझ्या सासू सासऱ्यांना देते, कारण नवराही माझा याच क्षेत्रात होता, त्यांना कौतुक होतं, पण सासू सासऱ्यांनी आपल्याला जपणं हे फार महत्वाचं आहे आणि ते माझ्या सासू सासऱ्यांनी केलं. माझ्या सासूबाई शेवटचे 10 वर्ष अल्झायमर्स पेशंट होत्या, पण मला माझ्या कर्तव्यात कुठेही तिथे कसूर करू द्यायची नव्हती. मी माझ्या शूटिंग सगळं सांभाळून सासूबाईंना पाहिलं, 10 वर्ष त्यांची सेवा केली आणि आज मला समाधान आहे की मी माझ्या सासूबाईंची सेवा केली. कुठेही गिल्टी नाही वाटत आता की अशी स्त्री माझ्या आयुष्यात आली जी मैत्रीण म्हणून आली. तेव्हा मला स्त्रियांना एवढंच सांगावं असं वाटतं, किती काळ बदलला तरी तुमच्या सुनांना, तुमच्या सासवांना कुठेही अंतर देऊ नका. आपली आई आपल्याला बडबडलेली चालते, मग सासू 2 शब्द बोललेली चालत नाही का, असं मला वाटतं. जसं सून काही बोलले तर सासूला राग येतो, मग तुमची मुलगी काही बोलली तर तुम्हाला राग येत नाही का.
तर हे अंतर पुसून टाका, कुठेतरी मैत्रीचं वातावरण निर्माण करा आणि आपल्या जावांना, सुनांना, मुलींना, मला असं वाटतं कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल भरघोस पाठिंबा द्या, सपोर्ट करा. कारण त्यांना पंख फुटले तरच त्या भरारी मारणार. पण मला मुलींना एवढंच सांगावंसं वाटतं की भरारी मारताना आपली संस्कृती कुठेही विसरू नका, ती लक्ष्मण रेखा कुठेही ओलांडू नका. आपल्या आई वडिलांनी आपल्याला विश्वास दाखवला, आपल्याला जगात सोडलेला आहे शिक्षणासाठी, याचं भान ठेवा. कारण आपण आता वाचतो पेपरमध्ये, बातम्यांमध्ये एवढे किस्से वाचतो की बळी घेतले जात आहेत, मारलं जात आहे. तर तुमचे भाऊ, तुमचे वडील तुम्हाला ज्या विश्वासाने पाठवत आहेत तो विश्वास सार्थक ठरवा, एवढंच मी सांगेन. एक कथा जाता जाता सांगते की एक मुलगा, आता जसे मला कष्ट कळले आपल्या कृष्ण आईचे, तसंच मला असं वाटतं की एक मुलगा, त्याची आई धुणी भांडी करत होती आणि आपल्या मुलाला वाढवत होती. तिच्या पतीचं निधन झालं, एकच मुलगा. तिने खूप कष्ट करून आपल्या मुलाला वाढलं, म्हणजे अगदी तिच्या हाताला भेगा पडल्या होत्या. आणि मुलगा जेव्हा मोठा झाला त्याला आपल्या आईच्या या कामाची लाज वाटायला लागली. जेव्हा तो एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेला तेव्हा तिथला बॉसही मनाने संवेदनशील होता. त्यांनी त्याच्या घराची चौकशी केली तर मुलांनी सगळं छान छान सांगितलं, मी असं शिक्षण केलं, मी तसं शिक्षण केलं, मी ही डिग्री मिळवली, मी ती डिग्री मिळवली. पण आईबद्दल विचारल्यावर त्याला ती लाज वाटत होती. तो आईबद्दल सांगताना थोडा कतरत होता. बॉसच्या लक्षात हा प्रकार आला. तो म्हणाला, आज तू घरी जा, तुझ्या आईचे हात तू तुझ्या हाताने धुवायचे आणि उद्या मग माझ्याकडे यायचं. मग मी तुला इंटरव्ह्यू पास करतोय का म्हणजे घेतोय का नाही हे मी उद्या सांगेन. तो मुलगा गेला. आता त्याला काही कळे ना आपल्या बॉसने आईचे हात धुवायला का सांगितले. जेव्हा त्यांनी वॉश बेसिन खाली आपल्या आईचे हात धुवायला लागला तेव्हा त्या हाताला भेगा पडलेल्या, रक्त येत असलेल्या त्याच्या हाताला लागलं आणि त्याच्या डोळ्यात घळाघळा पाणी व्हायला लागलं की ज्या आईची मला लाज वाटत होती त्या आईने माझ्यासाठी एवढे कष्ट काढले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी तो बॉसकडे गेला आणि बॉसच्या अगदी साष्टांग नमस्कार घालून म्हणाला की दादा, तुम्ही मला पुन्हा या माणुसकीचं दर्शन घडवून दिलं. मी माझ्या आईचे कष्ट विसरलो होतो, पण आज तुमच्यामुळे मला जाणीव झाली. अशी मुलं असतात, त्यांना खरंच आपल्या आई वडिलांची जाणीव जे विसरत नाही त्यांना आयुष्यात कधीही काही कमी पडत नाही. देवाचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असतो, जसा भाऊसाहेब तुमच्या सगळ्या फॅमिलीच्या पाठीशी आहे. आज तुम्हा सगळ्या फॅमिलीला, तुमच्या आईला उदंड आरोग्य, चांगलं आरोग्य लाभू दे. जे काय आयुष्य मिळेल ते उत्तम आरोग्य लाभू दे एवढी मी परमेश्वराच्या प्रार्थना करते. आणि भाऊसाहेब तुमच्या सगळ्या भावंडांना परमेश्वराने सतत यशस्वी करो. तुमचे पाय असेच जमिनीवर राहो, तुम्हाला आपल्या मातीची ओढ अशीच लागून राहो, अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आणि माझे 2 शब्द संपवते. जाता जाता माहेरच्या साडीच्या 2 लाईन म्हणते, फक्त उठून जाऊ नका, शेवट आलेला आहे. हळद लागली खुलली मेहंदी, कानी भुगडी नथनी बिंदी, बोहल्यावरी नवी नवरी बावरली थोडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. रामारी तातोरे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय विजयरावजी राणे, आदरणीय सोनाजी बोरसे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय लांबते Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to dear Ai, happy birthday to you. बार दिल ये गाए, बार दिल ये गाए, हजारों साल के है. सर्वांसाठी एक आग्रहाचं निमंत्रण आहे. उद्या बरोबर 10 वाजता सरकार वर्षी भाऊसाहेब दोनास करण्याचे संचालक सन्मान्य
चला चला